सुख झाले वो सागरी तोहा विठ्ठल बरिवा तोहा माधव बरवा सुकृताची गडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरिवा तोहा माधव बरवा सर्व खाते अगर पापर खुमते तोहा विठ्ठल बरिवा तोहा माधव बरवा राम कृष्ण हरि जय जय तुझी संगती तुझी संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले मिळे
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे हरिकाकाचे सरोवर हरिकाकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे
वाजवा ठेका वाजवा ठेका वाजवा ठेका वाजवा ठेका वाजवा तुझी संगती मला सगळं करू नका काय परत हॅमिंग व्हायला लागला असं बाळा यामुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाधीरम मृणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रवसुद शरताजिर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता देवाधिदेवा जगत्रय जीवा संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे असं दाबल्यासारखा व्हायला लागला आवाज दाबल्यासारखा थोडा मोकळा कर फक्त असं काही करू नको बाकी आवाज कमी ठेवला तर चालेल फक्त मोकळा कर आवाज तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे आजच्या या प्राप्तप्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी जलतीर्थ अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र देहू या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय श्री भगवान परमात्म्याला त्याच्या संगतीमध्ये राहून जे सुख मिळालेलं आहे, जे समाधान मिळालेलं आहे, जी निश्चिंती मिळालेली आहे ते भगवंताच्या समोर तुकाराम महाराज कबूल करतात। म्हणजे भगवंताकडून आम्हाला जे मिळालं त्याची कबुली श्री भगवंताच्या समोर देणारा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। काल्याचा अभंग आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल, बऱ्याच वेळा गायला असेल। अत्यंत सोपा आहे म्हणायला पण चिंतनीय आहे। आज या ठिकाणी ही काल्याची सेवा संपन्न होत असताना थोडक्यात मी परिहार देतो। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी जेवण डबे वाहतूक मंडळ आणि या मंडळाने 12 वर्षापूर्वी सुरू केलेला हा सप्ताह आज तपपूर्तीमध्ये प्रवेश करतो। म्हणजे 12 वर्ष आज पूर्ण झाले आपल्या या सप्ताहाला। जेव्हा सुरू केला अनेक प्रकारच्या अडचणी त्यांना आल्या असतील, बरेचसे प्रतिकूल प्रसंग आले असतील, पण हे सर्व प्रतिकूल प्रसंग बाजूला ठेवून त्याच्यावर मात करून आणि या सप्ताहाचं त्या मंडळाने आयोजन केलं। काही गोष्टीचं कौतुक करण्यासारखी काही गोष्टी असतात आणि ज्या गोष्टीचं माणसाने खरोखर कौतुक करायचं असतं ना बिनधास्त करायचं, ज्याचं नको त्या गोष्टीचं करायचं नाही। वास्तविक सर्व मंडळी आहे मावळातली,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला मावळ, एवढंच नाही तर सैन्यामध्ये जास्तीत जास्त होते मावळे ते मावळातले. आणि म्हणून असे जे 12 मावळ आहेत आणि त्या 12 मावळामधून ही सगळी मंडळी आज आपल्या मुंबईमध्ये स्थायिक झालेली आहे. लक्ष देऊन ऐका, इथल्या लोकांसाठी सांगतो. 12 मावळातून ही मंडळी या ठिकाणी स्थायिक झालेली आहे. आणि या ठिकाणी स्थायिक झाली असताना आपल्या पोटाचा विचार करताना, कुटुंबाचा विचार करताना त्यांनी विशेष म्हणजे समाजाचा सुद्धा विचार केलेला आहे. कुठलीही गोष्ट करीत असताना संघटन महत्वाचं आहे. संघटन अत्यंत महत्वाचं आहे. 12 मावळातून पुणे प्रांतातून आलेली ही मंडळी मुंबईमध्ये संघटित झाली. मुंबईचा डबेवाला आज प्रसिद्ध आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही जर बघितलं तर मुंबईचे डबेवाले जगामध्ये प्रसिद्ध आहेत. भारतात नाही, नुसते जगात प्रसिद्ध आहेत. आणि अशी आलेली ही मंडळी या ठिकाणी संघटित झाली आणि त्याने संघटित होऊन या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा निर्णय घेतला श्री पांडुरंगाचं मंदिर बांधण्याचं. लक्षात ठेवा, म्हणजे आम्हाला सर्वांना डोकं टेकण्याची, संघटित होण्याची एकमेव जागा काय असते तर ती म्हणजे मंदिर. मंदिर बांधणं म्हणजे आपल्या सर्वांना एकत्रित करण्याचा त्यांनी पहिल्यांदा तो संकल्प केला. किती छान गोष्ट आहे. मंदिर एक अशी गोष्ट आहे का त्या मंदिरामध्ये सर्वच माणसं दर्शनाला येतात आणि त्याच्यामुळे एखाद्याशी आपलं पटत नसेल तरी देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने का होईना पण तोंडावर तोंड पडतं आणि मनातलं वैर संपतं. आणि म्हणून त्याने हे मंदिर या ठिकाणी बांधलं, आपल्यामधला भेद संपवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा आपल्या सर्वांना एकत्र घेऊन, आम्ही जरी मावळातले असलो तरी कोकणात आलो असलो तरी कोकणातल्या लोकांना घेऊन, या पंचकृषीला घेऊन हा सप्ताह सुरू केला. मला 12 वर्षापूर्वी आठवतं का ही मंडळी सप्ताह सुरू करताना माझ्याकडे आली होती. त्यावेळेला आमच्यावर लक्ष ठेवा, सप्ताह सुरू करतो. म्हटलं देवाचं कार्य आहे, तुम्ही सुरू करा. मी तुमच्या पाठीशी नसून मी तुमच्या बरोबर आहे. कारण पाठीशी असलेली माणसं पळून जाण्याची शक्यता असते, पण मी तुमच्या बरोबर चालणार आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि आजही मला आठवतं की 12 वर्षापूर्वी झालेला सप्ताह अत्यंत छान असा भव्य दिव्य सप्ताह त्या काळामध्ये केला होता. आणि खरं सांगू तुम्हाला, सप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे. काही सप्ते सुरुवातीला लहान असतात, नंतर मोठे होतात. काही सुरुवातीलाही भव्य असतात, नंतरही भव्य राहतात. पण काही सप्ते सुरुवातीला अगदी पॉवरफुल असतात, पण नंतर मावळत येतात. आणि म्हणून हा सप्ताह न मावळता हा अत्यंत प्रफुल्लित झालेला सप्ताह आहे बरं का. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचा वेलू गेला जातीच्या असतील ठीक आहे, एका वर्णाच्या असतील ठीक आहे, पण या ठिकाणी जर विचार केला तर कसा परमार्थ करायचा हे डबेवाल्यांना विचारा. मी सांगतो नेहमी बरं का, असं हॅमिंग होतं रे. माईक बदलायचं तर बदलून टाक, पण याचा माईकचा प्रॉब्लेम आहे का काही? तो 6,000चा माईक आणि हा 600 रुपयाचा आहे बरं. म्हणजे कोणाची किंमत कुठं कळते ते आपल्या लक्षात येईल तुम्हाला. त्याला सेटिंग करावा लागतो चांगला, अजून थोडा शार्प कर जरा आवाज. आणि बाहेर चाललाय रे आवाज, इथं मिळून करायचा असतो, त्याला म्हणतात परमार्थ. आता या ठिकाणी बघितलं, मराठी आहेत, कुणबी आहेत, तेली आहेत, माळी आहेत, बुद्ध आहेत, मुसलमान आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जातीचे, अनेक भाषेचे, अनेक गावातले, अनेक प्रांतातले, अनेक राज्यातले, आणि सर्वांना घेऊन या ठिकाणी परमार्थ करतात. आणि हेच काम संत ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी केलं होतं. लक्षात ठेवा.
किती परफेक्ट बसलं. मेळविली मांदी वैष्णवांची, न पाही याती कुळाचा विचार, आणि भक्त करुणा करत ज्ञानाबाई. म्हणून वारकरी संप्रदायाला जात मान्य नाही, वारकरी संप्रदायाला फक्त आचार मान्य आहे. वारकरी संप्रदाय केवळ जातीसाठी परमार्थ करीत नाही, तर सर्वांना घेऊन परमार्थ करणारा हा वारकरी संप्रदाय आहे. या ठिकाणी आज जेवढं कौतुक करावं तेवढं तुमचं थोडं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, परमार्थाची समाजाला अतिशय गरज आहे. हे लोकांना सुद्धा आता कळायला लागलेलं आहे. पण पूर्वीपेक्षा आता लोक जास्त जमायला लागली कीर्तन प्रवचनाला. अशी एकच जागा आहे की तिथं माणसावरती चांगले संस्कार केले जातात. असा दुसरा कोणताही मंडप नाही का तिथं चांगले संस्कार केले जातात. तुम्हाला प्यायला शिकवणारे पुष्कळ आहेत, जुगार खेळायला शिकवणारे पुष्कळ आहेत, पान कसा खायचा, तंबाखू कशी मळायची, धूर नाकातून कसा काढायचा, कानातून कसा काढायचा, हे तुम्हाला कुठेही बाहेर शिकायला मिळेल. पण परमार्थ शिकण्याची एकमेव जागा आहे. आणि जीवन जगण्याची कला कशी यावी माणसाच्या जीवनामध्ये, संस्कार कसा असावं, जीवन कसं सुंदर बनवावं, याच्याकरता हा परमार्थ आहे. आणि आमचा प्रयत्न तोच आहे. किमान या सप्ताहाच्या माध्यमातून 2 पोरं घडली, उद्या ते 4 घडवतील, 4 घडवता 40 घडवतील, 40 घडवता 400, 400 घडवता 4000. आणि म्हणून माणसांमध्ये चांगले परमार्थाचे संस्कार जागृत व्हावे, हा या सप्ताहाच्या मागचा एकमेव हेतू आहे. बाकी दुसरा काहीही हेतू नाही. आज काल्याची सेवा आहे. कीर्तन होतं 10 ते 12, आता वाजायला आले 11:30, आणि आपल्याकडे फक्त शिल्लक राहिलेला आहे तो अर्धा तास. पण मी तुमचा अर्धा तास सोडून पाऊण तास तुमचा घेणार आहे. आज अजून 15-20 मिनिटं तुमची मी जास्त घेणार आहे हक्काने. आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. या ठिकाणी आपण प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातून अतिशय चांगलं चिंतन आतापर्यंत ऐकलं बरं का. कोणी भक्ती सांगितली, कोणी ज्ञान सांगितलं, कोणी वैराग्य सांगितलं, कोणी प्रेम सांगितलं. म्हणजे प्रत्येक कीर्तनकाराने एक चांगला विषय या ठिकाणी मांडलेला आहे. पण आजच्या कीर्तनामध्ये भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची चर्चा तर होणारच आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी चर्चा होणार आहे ती भगवंताच्या चरित्राची. विठ्ठला आज इथे भक्तीची चर्चा होणारच आहे, ज्ञानाची होणार आहे, वैराग्याची होणार आहे, प्रेमाची चर्चा होणार आहे. पण विशेष चर्चा होणार ती भगवंताच्या चरित्राची. बरं, कोणत्या देवाच्या चरित्राची चर्चा होणार आहे? तर ज्या देवाने धर्म संस्थापनेसाठी अवतार घेऊन गोकुळामध्ये लीला केल्या, त्याच्यानंतर तो मथुरेत गेला, त्याच्यानंतर पुन्हा तो द्वारकेत गेला, अशा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या चर्चा होणार आहे. पण चर्चा करीत असताना आम्हाला एक मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळात जे चरित्र केलं त्या चरित्राचा आजच्या दिवशी आपल्याला उच्चार करायचा आहे. या ठिकाणी बहुसंख्य महिला मंडळी बसलेली आहे आणि तरुण वर्ग सुद्धा खूप बसलेला आहे. मी आपल्या सर्वांना एक विनंती करीन की आपण कृष्ण कथा वाचा. काही म्हणतील आम्ही कृष्ण कथा वाचलेली आहे. नाही, कृष्ण कथा जशी वाचली पाहिजे, जशी समजून घेतली पाहिजे तशी समजून घ्या. एकदा कृष्ण समजला का जीवन समजतं. कृष्ण समजला की जीवन समजतं. कितीतरी गोष्टी श्रीकृष्णाच्या जीवनामधून आम्हाला घेण्यासारख्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत. आता लोक म्हणतील काय त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे कृष्णाच्या चरित्रामध्ये? आता बघा, श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म एका गावाला झाला, लहानाचा मोठा दुसऱ्या गावाला झाला. तिसरी गोष्ट, त्याने तिसऱ्या गावात जाऊन त्या ठिकाणी संघर्ष केला, पण स्वतःचं राज्य द्वारकेमध्ये निर्माण केलं. तुम्ही जन्माला कुठं आले, वाढले कुठं, हे महत्वाचं नाही, तुमचं कर्तृत्व महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात हा इथं जन्माला आला, तो तिथं वाढला. अरे त्याचं कर्तृत्व बघा. श्रीकृष्ण परमात्म्याच्या जर चरित्रामध्ये तुम्हाला काय बघायला मिळत असेल तर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एवढा संघर्ष कुठल्याच अवतारामध्ये नव्हता. जेवढा संघर्ष कृष्णाच्या जीवनामध्ये आहे तेवढा संघर्ष भगवंताच्या कोणत्याही अवतारामध्ये नव्हता. जन्माला येण्याच्या आधीपासून संघर्ष. ज्यांच्या पोटी जन्माला आला त्यांना बंदीखान्यात टाकले. जन्माला आले तिथं सुद्धा मारण्याची भीती. आता गोकुळात न्यायचं तर तिथं सुद्धा यमुना आडवी आली. तिथं गेला तिथेही राक्षस मारायला आले. त्याच्यानंतर मोठा झाला तिथेही कंसाने मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आणखी मोठा झाला, मथुरेत गेला, 17 जितासारखे पुन्हा तिथं आडवे तिडवे आले.
किती किती जीवनामध्ये प्रसंग आले सांगा बघू. या सगळ्या प्रसंगावर मात करून आणि श्रीकृष्ण हे जगद्गुरु ठरतात. हा त्यांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. विठ्ठल ज्याने गोकुळामध्ये बासरी वाजवली, बासरी वाजवणारा कृष्ण सर्वांनाच माहिती आहे. पण बासरी वाजवणारा कृष्ण युद्ध सुद्धा चांगलं करतो हे लोक विसरलेले आहेत. बऱ्याच लोकांना चांगलं बोलता येतं पण युद्ध करता येत नाही. कळलं ना मी काय बोललो. काही तोंडाने जास्त बोलतात पण भगवान बासरी सुद्धा गोड वाजवतात पण युद्ध सुद्धा तेवढंच चांगलं करतात. आता जेवढी बासरी गोड वाजवतो, जेवढं युद्ध चांगलं करतो, तेवढं इतरांना प्रेम सुद्धा देतो. हेही महत्वाचं आहे. काही माणसं तुम्हाला सांगतो तोंडाने गोड बोलतात, भानगडी जास्त करतात पण प्रेम देत नाही जगाला. आता हा प्रेमही जगाला पुष्कळ देतो. दुसरी गोष्ट अशी श्रीकृष्णाची, तो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. माणसाचं जीवन असं असलं पाहिजे की त्याच्यावर सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. लहानांनी प्रेम, मोठ्यांनी प्रेम, स्त्रियांनी प्रेम, मुलींनी प्रेम, म्हाताऱ्यांनी प्रेम, सगळ्या जातीच्या लोकांनी त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. श्रीकृष्णावर सगळ्यांनी प्रेम केलं. किती घेण्यासारखे गुण आहेत. बासरी गोड वाजवतो, त्याच्यावर सगळेच प्रेम करतात, तो सर्वांचा होतो. सगळ्यात महत्वाचं तो संघर्षही करतो. वेळ प्रसंगी तुम्हाला सांगतो तो ज्ञानही चांगलं सांगतो. म्हणून तो कधी कधी गुरु सुद्धा बनतो. ज्याने गोकुळामध्ये बासरी वाजवली तोच कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा गुरु सुद्धा झाला. ज्ञान सांगितलं. हे सगळं जमण्यासाठी कृष्णाचं चरित्र वाचावं लागतं. संघटन शक्ती कशी असावी, संघटन शक्ती करून दुर्जनांचा संहार कसा करावा, या अनेक गोष्टी आहेत. आता आपण दहीहंडीचा सण साजरा करतो. दहीहंडीचा सण. आता त्या दहीहंडीच्या सणामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. दहीहंडीच्या सणातून काय शिकण्यासारखं आहे तर दहीहंडी वर बांधलेली असते, आम्ही खाली असतो. पण ती दहीहंडी फोडण्यासाठी जेव्हा ती मुलं जातात तेव्हा, अरे बोल नका रे कोणी, दहीहंडी फोडण्यासाठी जेव्हा ती मुलं जातात, तुम्ही बघितलं असेल दहीहंडी वर बांधलेली आहे. आता ती हंडी फोडायला वर जायची आहे. आता जो वर चालला त्याला खालचे आधार देतात. जो वर चालला ना फोडायला त्याला खालचे आधार देतात. तू वर चढ, आम्ही तुला खालून आधार देतो. जो वर चालला हंडी फोडायला त्याला खालचे आधार देतात. आणि वरून जर समजा तो खाली पडला तर खाली माणसं झेलायला तयार असतात. तसं एखादा माणूस जर प्रगती करायला लागला तर त्याला आधार द्यायचा. आणि तो समजा जर खाली यायला लागला, लक्षात ठेवा, तर त्याला झेलायला तयार राहायचं. विठ्ठल विठ्ठल. प्रयत्नाने प्रगती करतो. आता एखादा मुलगा आहे, गरीबाचा मुलगा आहे आणि तो मुलगा आता डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न करतो. द्या ना त्याला आधार, कारण त्याला सपोर्ट. एखादा मुलगा गरीबाचा इंजिनियर व्हायचा आहे, त्याला करा ना सपोर्ट. त्या मुलाला जाऊ दे की त्याला वर हंडी फोडायला जसा वर चालला तसा त्याला जाऊ दे की वर त्याला. आणि समजा तो आता 4थ्या वर्षाला आहे पण त्याला पैसे कमी पडतात, त्याला झेलायला तयार तुम्ही राहा. त्याला झेलण्यासाठी तयार राहा. त्याला पडू देऊ नका. मी तुम्हाला, राजकारण माझा विषय नाही. जर उतरलो असतो तर आमदारच झालो असतो, पण माझा तो विषय नाही म्हणून तुम्हाला सांगतो. आता लक्षात ठेवा, विषय आला म्हणून सांगतो. मी माझ्या आयुष्यामध्ये पुष्कळ नेते पाहिले, पण तरी सुद्धा मात्र मी इतका कोणाच्या जवळ गेलो नाही इतका एकनाथ शिंदेच्या जवळ गेलो. का तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला, जाहीर सांगतो तुम्हाला. ही गोष्ट तुम्ही विचारा कधी कोणाला. हो, एकदा आम्ही काही कारणास्तव तिकडे गेलो असताना त्या वर्षा बंगल्यावर एक मुलगी आली. आणि ती मुलगी आहे ना, ती मुलगी म्हटली मला नाही, मला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे म्हटले, मला कोणाशी बोलायचं नाही. आणि ती मुलगी आली. आल्यानंतर त्या मुलीने त्यांना सांगितलं की साहेब माझी ना थोडीशी फी भरायची बाकी आहे, आणि ती फी माझ्याकडे नाही आहे. आता माझं हे वर्ष फुकट जाईल. त्यांनी ताबडतोब त्यांच्या पीएला बोलून घेतलं. म्हटलं इकडे त्या कॉलेजचा अकाउंट नंबर घे आणि ताबडतोब 2 मिनिटांमध्ये त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर. लक्षात ठेवा, म्हणजे खाली पडणारा जो माणूस आहे त्या खाली पडणाऱ्या माणसाला झेलण्यासाठी आम्ही तयार असलो पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य माझं एक आहे. म्हणून मधल्या काळामध्ये मराठवाड्यातल्या एका पोरीने बघा पैसे भरायला नाही म्हणून आत्महत्या केली.
आणि त्या एक मुलीने पैसे भरायला नाही, माझं वर्ष वाया जाईल म्हणून आत्महत्या केली. त्याच्यानंतर किती छान निर्णय घेतला सरकारने. आता कोणाच्याही मुलीने आत्महत्या करायला नको आणि म्हणून तिची सर्वच्या सर्व 100% फीस तिला माफ करून टाकली. असे निर्णय काही आहेत, पण तुम्ही मुळापर्यंत पोचत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जो वर चालला त्याला आधार द्या आणि जो खाली पडला त्याला झेलायला तुम्ही तयार राहा. अशा पद्धतीने श्रीकृष्णाची ही नीती आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजे. असो, तेव्हा या कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र गोकुळातलं आपण आपल्या मुखाने वर्णन करावं आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी. गोकुळातल्या चरित्रामध्ये काय आहे हो? गोकुळातल्या चरित्रामध्ये भक्ती आहे, गोकुळातल्या चरित्रामध्ये ज्ञान आहे आणि गोकुळातल्या चरित्रामध्ये प्रेम आहे. तुम्ही फक्त भागवताच्या दशमस्कंदामध्ये, थोडा इफेक्ट ठेवा, आवाज मोकळा करा. भागवताच्या दशमस्कंदामध्ये कृष्ण चरित्राची सुरुवात होते. हा भागवताचा 10वा स्कंद फक्त वाचा, पूर्ण भागवत वाचू नका. भागवत विकत घेऊन या आणि त्या भागवताचा 10वा स्कंद पूर्ण वाचा, म्हणजे तुम्हाला कृष्ण कळेल. त्या गोकुळातल्या गवळणींच्यावर कृष्णाने प्रेम केलं असं आम्ही म्हणतो, पण प्रेम केलंय, वासना नव्हती तिथं, प्रेम होतं. आम्ही करतो ती वासना आहे. प्रेम वेगळं आणि वासना वेगळी, लक्षात ठेवा. प्रेम वेगळं आणि वासना वेगळी. ज्यावेळी वासना स्वतःला प्रेम म्हणून घेते तो खऱ्या प्रेमाचा अपमान आहे. विठ्ठला विठ्ठला. माणसांना संसारातल्या प्रेम कळत नाही, म्हणून नारदाचं भक्तिसूत्र आहे. त्या नारदाच्या भक्तिसूत्रामध्ये नारद म्हणतात, प्रेम कशाला म्हणतो मी तुम्हाला सांगतो म्हटले नारद. प्रतिक्षण वर्धमानम. नारद म्हणतात प्रत्येक क्षणाला जे वाढतं त्याला म्हणायचं प्रेम, जे हळूहळू कमी होतं त्याला कसलं प्रेम म्हणायचं. गवळणींचं प्रेम हळूहळू वाढत होतं. एक वेळचा प्रसंग सांगतो तुम्हाला, एका सेकंदामध्ये, वेळ कमी आहे. एक गवळण कृष्णाला भेटण्यासाठी चालली होती आणि कृष्णाला भेटण्यासाठी चालली असताना तिचे असे केस असे विस्कटलेले होते. हो, केस असे विस्कटलेले, तोंडही धुतलेलं नव्हतं, अंगावरच्या कपड्याची शुद्ध नव्हती. आणि अशी ती गवळण कशी तरीच आपली वेडी वाकडी शृंगार न करता कृष्णाकडे निघाली घाईघाईने, लगबगीने. रस्त्यामध्ये तिला काही महिला भेटल्या, तिच्या गावातल्या महिला मंडळ, आणि त्यांनी विचारलं तिला, काय ग कुठं चालली तू घाईघाईने, काय गडबड आहे का? ती म्हटली काय नाही, मी कृष्णाला भेटायला चालली, मला त्याला बघायचं आहे, मला त्याला बघायचं आहे. ती म्हटली कृष्ण तुला, अगं कृष्ण किती व्यस्त आहे, तुला कसा भेटेल? ती म्हटली मला भेटो न भेटो पण मला त्याला बघायचं आहे. चला, पुन्हा त्या प्रश्न तिला विचारतात, अशी तू वेड्यासारखी चाललेली आहेस, वेड्यासारखी चाललीस, काय तुझं तोंड, काय तुझे विस्कटलेले केस, काय तुझ्या कपाळाला कुंकू नाही, डोळ्यातलं काजळ कुठं, काय कुठं, चाललीस कुठं तू? ती म्हटली मी खरंच सांगते तुम्हाला, मला त्याला पाहायची इच्छा झाली का मी शृंगार करायला सुद्धा विसरते. याला म्हणतात प्रेम, आहे का बरं का? त्याला भेटण्याची इच्छा झाली का मी शृंगार करायला पण विसरते. मग त्या पुढे विचारतात, एवढा मोठा कृष्ण, पण त्याला तू आवडशील का? तू कुठं आणि कृष्ण कुठं? तेव्हा तिने सांगितलं, मी कृष्णाला आवडो अथवा न आवडो मला घेणं देणं नाही, पण तो मला जीवापासून आवडतो, याचं नाव प्रेम आहे. तुझी आन वाहिन गा देवराया, आणि बहु आवडशी जीवापासून या. आम्ही देवाला आवडलोच पाहिजे असं नाही, पण तो आम्हाला आवडतो ना, याला म्हणायचं प्रेम. प्रतिक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाला जे वाढतं, वृद्धिंगत होतं, त्याला म्हणायचं प्रेम. आणि हे प्रेम तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळत नाही. या खऱ्या प्रेमाचं दर्शन आपल्याला गोकुळातल्या गवळणींच्याकडे पाहिल्यानंतर, गोकुळातल्या गोपाळांच्याकडे पाहिल्यानंतर या प्रेमाचं आपल्याला दर्शन होतं. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला गोकुळातली चर्चा करायची असते. या ठिकाणी हा सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका आहे ती गोपाळाची भूमिका आहे. गोपाळ म्हणजे श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये ज्याने गोकुळामध्ये गायी चारल्या, कृष्णाच्या संगतीमध्ये ज्या गोपाळांनी आपलं जीवन व्यतीत केलं, असे ते गोपाळ. ती गाडी पुढे चालवा, गेलेत माणसं. विठ्ठला विठ्ठला. Oh
कृष्णाच्या सानिध्यामध्ये राहून ज्याने गायी चारल्या, ज्याने कृष्णाला सहकार्य केलं, असे कृष्णाचे लाडके गोपाळ. बरं, ते दिसायलाही चांगले नव्हते. ते दिसायलाही चांगले नव्हते. कोण वाकड्या, कोण बोबड्या, कोण पेंद्या, कोण पायाने लंगडा, कोण डोळ्याने तिरळा, कोणाला ऐकूच येत नव्हतं. काहींची नाकं बसलेली, काही रंगाने काळे, काही अतिशय गोरे, काही अतिशय उंच, काही ठेंगणे, असे ते सर्व गोपाळ होते. तुकाराम महाराज त्या गोपाळांच्या विषयी बोलताना काय बोलतात? गवळियांची ताक पिरे, गवळियांची ताक पिरे, काय पोरे चांगली, काय पोरे चांगली, गवळियांची ताक पिरे, गवळियांची ताक पिरे. पोरे चांगली, ती दिसायला चांगली नव्हती, पण ती मनाने चांगली होती. अशी मनाने शुद्ध असलेली, पवित्र असलेली मुलं भगवंताने गोळा केली होती. आणि या सर्व गोपाळांच्या मध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा होतो. महाराज म्हणतात, निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई, आणि वानर गोवळ गायी सवे चारीत फिरत असो. या गोपाळांच्या मध्ये मी सुद्धा होतो. महाराज म्हणतात, त्या काळामध्ये आज असे जेवढे जेवढे कृष्णाचे अवतार झाले, त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज म्हणते, आम्ही त्याला पाहिलेलं आहे. जे जे झाले अवतार तुका त्या त्या बरोबर. आणि मग कधी कधी ही मुलं कृष्णाशी भांडायची, कृष्णही त्यांच्याशी भांडायचा. भांडण करावं, पण ते प्रेमाचं भांडण असावं, बरं का. काही काही भांडणं इतकी विकोपाला जातात की माणसं मरेपर्यंत नाव घेत नाही त्या माणसाचं, एवढी भांडणं विकोपाला जातात. भांडण लटकं असावं, भांडण प्रेमाचं असावं, बरं का. भांडण आवडीचं असावं. आणि ही मुलं कधी कधी कृष्णाशी भांडायची, आणि भांडली की पुन्हा कृष्णाच्या जवळ यायची, भांडली की पुन्हा कृष्णाच्या जवळ यायची. असं झाल्यानंतर शेवटी मग एक दिवशी कृष्ण म्हटला, पोरांनो, आपण खेळता खेळता कधी कधी समजा माझ्या अंगावर डाव आला तरी मी तुम्हाला डाव देत नाही, आणि तुमच्या अंगावर डाव आला तर मी हटून तुमच्या अंगावरचा डाव घेतो. मी हारलो तरी माझी हार कबूल करीत नाही, मी जिंकलो म्हणतो. आणि तुम्ही हारले, जिंकले तरी मी कधी कधी तुम्ही हारलो असं म्हणता. बरं, मग तरी सुद्धा मात्र एवढं करून तुम्ही सर्व पुन्हा माझ्या मागे येता, असं का? कृष्णाने असा प्रश्न विचारल्यानंतर ते गोपाळ म्हणतात कृष्णाला, कृष्णा, आम्ही तुला चांगलं ओळखतो, आम्हाला तुझा परिचय आहे. हो, बाकीचे लोक तुझ्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करतात, पण आम्ही तुझ्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करीत नाही. आम्ही तुला ओळखलंय, तुझं स्वरूप आम्हाला चांगलं माहिती आहे. हो, हाच फरक आहे आपल्यामध्ये, गोपाळांच्या मध्ये आणि गवळणींच्या मध्ये हाच फरक आहे. आम्ही कृष्णाकडे पाहताना माणूस म्हणून पाहतो. भगवद्गीता जर आपण सर्वांनी वाचली असेल, मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला, आमच्या मंदिरामध्ये दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता भगवद्गीता असते. पाठवा ना मुलांना, काय फरक पडणार आहे? इथं तिथं उन्हाळण्यापेक्षा इथं तिथं बाजारामध्ये भजीपाव, वडापाव, समोसे, चायनीज फायनीज खाऊन दारू फारू पिणारी पोरं आहेत, त्यांना पाठवा ना मंदिरामध्ये. त्या ठिकाणी संध्याकाळी प्रत्येक रविवारी 5 वाजता छान अशी भगवद्गीता मुलांना शिकवली जाते. आता मुलांची पहिली परीक्षा झाली, किती मुलं हुशार झालेले, तुम्ही येऊन पहा. आज संध्याकाळी 5 वाजता आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, भगवान म्हणतात, मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो आणि मी माणसासारखा होतो, मी माणसासारखा दिसतो, माणसासारख्या लीला करतो, सगळं माणसासारखं करतो. आणि त्यामुळे काय होतं अर्जुना, मी प्रत्येक युगामध्ये माणसासारखा झाल्यामुळे
ही बाकीची लोक आहेत ना मला माणूसच समजतात आणि माझी अवहेलना करतात. अवजानंती मा मूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावन जानंतो मम भूत महेश्वरम. काय म्हणतात ते? ही सर्व लोक मला माणूस समजतात आणि माणसासारखी अवहेलना माझी करतात, काही माझी निंदा करतात, काही माझी स्तुती करतात आणि म्हणून मी यांना कळलो नाही म्हणून भगवान अशा लोकांना मूढ म्हणतात. अवजानंती मा मूढा. मूढ म्हणजे मूर्ख. हे मूर्ख लोक आहेत. माणसाची परीक्षा त्याच्या आकारावरून होते का त्याच्या कर्मावरून होते? तुमचं काय म्हणणं आहे? बोला ना. माणसाची ओळख त्याच्या रंगारूपावरून होते का त्याच्या कर्मातून होते? बोला ना पटकन लवकर. बरं, जगामध्ये माणसाच्या सुंदरतेची पूजा होते का माणसाच्या कर्तृत्वाची पूजा होते? बोला. एखादा मस्त जाडजूड आहे, 150 किलो वजन आहे आणि 150 किलो वजन आहे म्हणून त्याला उचलला, टेबलावर नेऊन बसवला आणि हार घातले, बुक्का लावला आणि त्याला मोठा पुरस्कार दिला. असं कधी पाहिले तुम्ही? शरीराने किती मोठा आहे म्हणून पुरस्कार नाही. तो मरायला टेकला असेल पण त्याचं कर्तृत्व दिव्य असेल तर त्याची सुद्धा पूजा लक्षात ठेवा महामंडलेश्वरांच्या हस्ते होते. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा गौरव केला जातो. का? त्यांचं कर्तृत्व महत्वाचं आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना का मानायचं? ते मराठे आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना का मानायचे? ते राजे आहेत म्हणून नाही. त्यांचं कर्तृत्व महत्वाचं. तसं भगवान श्रीकृष्णाकडे पाहताना जे लोक माणूस म्हणून पाहतात त्याने श्रीकृष्णाच्या चरित्राला थोडा नुसता स्पर्श करू नका, तर त्यांच्यातली दिव्यता सुद्धा तुम्ही पहा. कृष्णाच्या चरित्रामध्ये मंडळी सर्वत्र तुम्हाला आश्चर्य पाहायला मिळेल, नवल पाहायला मिळेल. काय नवल? पहिलं नवल, माणसं जन्माला आल्यानंतर 2 वर्षांनी बोलायला लागतात. किती वर्षांनी? म्हणजे आई, बाबा, मम्मी हे 2 वर्षांनी बोलायला लागतात. हो, मी आमच्या या विवेकला एक गोष्ट सांगतो. माणसाला बोलता यायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं याच्याकरता अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. नुसतं बोलण्यासाठी 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं आणि कसं बोलावं हे शिकण्यासाठी अख्खं आयुष्य लागतं. आपल्याला बोलण्यासाठी 2 वर्ष लागतात, पण कृष्ण परमात्मा जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर ते बोलायला लागले. पहिलं आश्चर्य काय बोलले? नंदाच्या घराला मज ने गोकुळाला. चला आता दुसरं आश्चर्य, यमुनेच्या पाण्याला पायाचा अंगठा लागल्याबरोबर यमुनेने वाट दिली. दुसरं आश्चर्य. तिसरं आश्चर्य, वयाच्या 6व्या दिवशी पुतनासारखी राक्षसीने मारली. नाही नाही, हे आश्चर्य नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, मी तुम्हाला नवल सांगतोय. नवल सांगायचंय मला. जन्माला आल्याबरोबर बोलू लागला, यमुनेच्या डोहाला पायाचा अंगठा लावला, यमुनेने वाट दिली. 6व्या दिवशी पुतना मारली, माबळ भटाची विटंबना केली. अरे कितीतरी असे आश्चर्य आहेत. गोवर्धन पर्वत करंगलीवरती उचलला, आश्चर्य आहे. 12 गाव अग्नी गिळला, आगासुराला फाडला, कंसाला मारला एवढा कमी वयामध्ये. हे सगळं आश्चर्य आहे. मला तुम्ही सांगा, एक पत्नी असेल आणि दुसरी केली तर त्याला असं वाटतं मी आता जगू का मरू. काही करता हौशेपोटी काही लोक, पण ती हौस नाही, नंतर कळते काय होतं ते. एक पत्नी असेल तर दुसरी केली तर कसं वाटोळं होतंय. ज्यांनी केल्या असतील त्याला माहितीये. 16,108 पत्न्यांच्या समवेत राज्य करतो. नवल आहे. आणि 16,108 पत्न्यांच्या समवेत राहून सुद्धा ब्रह्मचारी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होतो. आश्चर्य. एकदा यमुना नदीच्या पलीकडे दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी आले, त्यांनी निरोप पाठवला, कृष्णा एक काम करशील का रे, मला ना तुझ्याकडून भोजन पाहिजे. कृष्ण म्हटले चांगली गोष्ट आहे. त्यांचा सेवक आला सांगायला, मला तुमच्याकडून ना भोजन पाहिजे. चांगली गोष्ट आहे, भोजनाला कोण नको म्हणेल का? चालेल भोजन. पण तो शिष्य म्हटला, बाबा काय म्हटले ते ऐका, मला 60,000 खंडी अन्न पाहिजे. अरे 60,000 खंडी अन्न. एवढं ऐकल्यानंतर कृष्णाने कपाळाला हात लावला. एवढं खातील का? त्यांनी खावं नाही तर त्यांनी फेकून देऊ, पण त्यांनी सांगितलेले 60,000 खंडी अन्न पाहिजे. बर, आता 16,108 असल्यानंतर सगळ्या जणी कामाला लागल्या. बरं का,
1000 बायका होत्या, त्यांनी सांगितलं आम्ही भात बनवू, बाकी दुसऱ्या 1000 होत्या त्या म्हटलं आम्ही डाळ बनवू, बाकी 1000 होत्या त्या म्हटलं आम्ही चण्याची डाळ बनवू, तिसऱ्या होत्या त्या म्हटलं आम्ही पापड तळू, काही म्हटले आम्ही भजी तळू, काही म्हटले तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही शिरा बनवू. असं करता करता अन्न तयार झालं आणि गाड्याच्या गाड्या भरून ते अन्न आता पलीकडे न्यायचं यमुनेच्या, पण तेव्हा पूल नव्हता. मग आता त्या परत आल्या गाड्या, देवा गाड्या घेऊन चाललो पण ते पलीकडे बसलेत, इकडं नाही ते. मग एक काम करा, त्या यमुना नदीला फक्त जाऊन सांगा की आमचा पती 16,108 पत्न्या केल्यानंतर जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट देशील. सांगतो कुणाला? बायकांना. त्या हसायला लागल्या, काय बोलतो म्हटली, याला काय आहे का नाही. 16,108 पत्न्या केल्यानंतर सुद्धा आमचा पती ब्रह्मचारी असेल आम्हाला वाट देशील. आल्या यमुनेच्या जवळ उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिल्यानंतर त्यांनी बघितलं की आता कसं बोलावं, लाज वाटायला लागली. तरी पण सगळ्याजणी एकत्र बोलल्या, 16,108 पत्न्या करून आमचा पती कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर वाट देशील. बापरे, लगेच यमुनेने वाटच दिली. बैलगाड्या पलीकडे गेल्या. आता परत यमुना जशी होती तशीच झाली. आता याने 60,000 खंडी अन्न खाल्लं, मोठा तपस्वी दुर्वास. आणि एवढं अन्न खाल्ल्यानंतर त्या म्हटल्या, पण बाबा आता आम्ही पलीकडे कशा जाऊ, यायचा मंत्र माहीत होता पण जायचा मंत्र आम्हाला माहीत नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही येताना कशा आल्या? आमच्या पतीने आम्हाला सांगितलं होतं की 16,108 पत्न्या करून सुद्धा आमचा पती ब्रह्मचारी असेल आम्हाला वाट देशील. लगेच यमुनेने वाट दिली. मग आता पलीकडे कशा जाऊ? मग दुर्वासाने सांगितलं, नदीला जाऊन सांगा का 60,000 खंडी अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा दुर्वास जर उपाशी असेल तर आम्हाला वाट देशील. अशाच म्हटल्या. लगेच यमुनेने वाट दिली. म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे, काय नवल आहे या संपूर्ण सृष्टीला तृप्त करणारा भगवान श्रीकृष्ण, पण त्याला यशोदा भोजन भरवते. जेने पृथ्वी तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. बघा आता या संपूर्ण जगामध्ये जो व्यापलेला आहे त्याला गवळणी कडेवरती घेतात. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळण कधीवर घेती. आणि काय मोठं नवालय, तुका म्हणे नटधारी कृष्णाची दिव्यता. गोपाळ म्हटलं, आम्ही तुला ओळखतो कृष्णा, म्हणून आम्ही तुझ्याशी भांडलो, तू आम्हाला दूर केलं तरी सुद्धा पुन्हा आम्ही तुमच्याजवळ येतो. आम्हाला माहिती आहे तू दिसायला माणूस आहेस पण असायला मात्र तू परब्रह्म आहेस. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाके वाळ्यांदू कृष्ण नवनीत चोरी. आम्ही तुला ओळखतो कृष्णा, तू माणूस नाही रे. तुझी दिव्यता पाहिल्यानंतर कळतं की तू कोणीतरी, बरं का, नुसता दिव्य पुरुष नसून प्रत्यक्ष श्री परमात्मा आहे हे आम्हाला कळतं कृष्णा. हो, या सृष्टीचा तू अध्यक्ष आहे, सृष्टी तुझ्या सत्तेने कार्य करते, ही सृष्टी तुझ्यामध्ये विलीन होते. आम्हाला कळलं बाबा तू परब्रह्म म्हणून तुझ्यावर प्रेम करतो. आणि दुसरी गोष्ट अशी कृष्णा,
तू जरी आम्हाला दूर केलं तरी आम्ही दूर जात नाही आणि भांडलो तरी परत तुझ्याजवळ येतो. त्याचं कारण असं आहे बरं का की तुझ्या संगतीमध्ये आम्हाला जे मिळालं ते इतर कुठेही आम्हाला मिळत नाही. हे अभंगाचं पहिलं चरण आहे. तुझी संगती तुझी संगती. आता अतिशय महत्वाचा मुद्दा, लक्ष द्या. का देवाच्या जवळ आम्ही जायचं, कशासाठी देवाची संगत करायची, काय देवाच्या संगतीमध्ये मिळतं, हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे. आता बरेच लोक श्रीमंत माणसं असं म्हणतात आमच्याजवळ काय कमी आहे तर आम्ही देवाला भजू, आमच्याजवळ काय कमी आहे तर आम्ही देवाच्या पायावर डोकं ठेवू, आम्हाला देवानी काय कमी केलंय तर आम्ही तुमच्या मागे येऊन भजन करू. हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे हा आजचा अभंग आहे. लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे आमच्याकडे काय कमी आहे. तुमच्याकडे सगळं आहे, आम्ही कबूल करतो, पण तुमच्याकडे सगळं आहे पण ज्याच्याकरता तुम्ही सगळं मिळवलंय तेच तुमच्याजवळ नाही. विठ्ठला विठ्ठला. आमच्याकडे सगळं आहे पण ज्याच्यासाठी आम्ही सगळं मिळवलंय तेच आमच्याकडे नाही. मग काय आमच्याजवळ नाही तर आमच्याजवळ आज सगळं आहे. बंगला आहे, गाड्या आहेत, जमीन जागा आहे, प्रॉपर्टी आहे, मुलं बाळ आहेत, सर्व गोष्टी आहेत. पण एक गोष्ट तुम्हाला मंडपात बसल्यावर देवाची शपथ घेऊन कबूल करावी लागेल का तुमच्याकडे निश्चिंती कुठे आहे, निश्चिंती कुठे आहे, आपल्याकडे स्वस्थता कुठे आहे, आपल्याकडे शांती कुठे आहे, आपल्याकडे समाधान कुठे आहे, आमच्याकडे सुख कुठे आहे. सगळं आहे. मग मला सांगा, सर्व असून सुद्धा जर आमच्या जीवनामध्ये सुखाचा अभाव असेल तर कशासाठी हा सगळा आतापर्यंत केलेले परिश्रम, याच्यातून तुम्ही मिळवलं तरी नेमकं काय. प्रत्येक माणसाचा प्रयत्न जो आहे ना, प्रत्येक माणसाचा प्रयत्न तो केवळ आणि केवळ फक्त एक गोष्टीसाठी आहे, मला निश्चिंती मिळावी, मला निश्चिंती मिळावी, याच्यासाठीच माणसाचा प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही बघा, एकदा माझं काही लोक म्हणतात एकदा माझं कॉलेज पूर्ण झालं मग झालं बा मोकळा. ठीक आहे, आता कॉलेज झालं पूर्ण, आता काही नाही म्हटलं, एकदा नोकरीचं काम झालं का झालं बा मी मोकळा, चला पुढं. आता नोकरी समजा लागली, आता कसं काय, काही नाही म्हटलं, एकदा प्रमोशन झालं का झालो मी मोकळा. आता काही नाही म्हटलं, वडिलांची इच्छा आहे लवकर लग्न करावं, मनासारखी मुलगी मिळाली का झालो बा एकदाचा मोकळा, चला आता.
मनासारखी मुलगी सुद्धा मिळाली. आता काय काही नाही म्हटलं, फक्त आता बायको मनासारखी मिळाली, पण घर आहे ना ते बरोबर नाही. घराचं काम झालं का झालो मोकळा. आता घर पण झालं, आता काही नाही. आता म्हटलं काही नाही, फक्त एवढीच इच्छा आहे, एखादं मुलबाळ झालो का मोकळा. झालं, मुलबाळ पण झालं. आता अजून काय नाही म्हटलं, आता पोराला शाळेत टाकला, इंग्लिश शाळेमध्ये का झालो मोकळा. मग त्याच्यानंतर अजून काय नाही म्हटलं, बरं पोराची 10वी झाली का झालो मोकळा. अरे तुझ्या शेणी, तुझ्या गौऱ्या लोकांनी खांद्यावर नेल्या समशानात, तरी तू मोकळा होत नाही. लक्षात ठेवा. कधी कधी मला हसू येतं. आम्हाला रोज वेगवेगळी माणसं भेटतात, रोज वेगवेगळी. आम्हाला तुमच्या बरोबर राहायची इच्छा आहे, राहा ना म्हटलं. तो म्हणतो काय नाही म्हटलं, अजून 2 वर्ष कंपनीची बाकी आहेत. 58 वर्षामध्ये एकदा कंपनी सुटली का झालो मोकळा. असे म्हणणारे 50-50 लोक मी बघितलेत. पण कंपनी सुटल्यानंतर आम्ही मोकळे होऊ असे म्हणणारे जे माणसं आहेत ना, कुणी दुकान घातला, कुणी म्हशी घेतल्या, कोण वॉचमॅन राहिला, अजून तुम्हाला काय काय सांगू पुढं. हो, तर काही लोकांना काहीच नाही, तो नातवंड सांभाळायला लागला. मला हे म्हणायचं आहे की आम्ही आयुष्यामध्ये निश्चिंती मिळावी, विश्रांती मिळावी, याच्याकरता प्रयत्न करतो. हसू नका. वस्तुस्थिती अशी आहे, आम्ही ज्या प्रपंचामध्ये जन्माला आलो, आम्ही ज्या प्रपंचामध्ये राहतो, आम्ही ज्या प्रपंचामध्ये वाढलो, त्या प्रपंचामध्ये आतापर्यंत कोणालाही विश्रांती मिळालेली नाही. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळा. कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, लोका परवता. धर्म जागो सदैवाचा, लोका परवता. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळा. कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, जोबा परोपकारी. धर्म जागो सदैवाचा, जोबा परोपकारी. पोरं म्हटले चाली म्हणा जरा 5 मिनिटं. आता त्या ओगावाने येतात, त्या काय म्हणाव्या लागत नाही. रात्री पण पुण्याला होतो, तेही म्हटले जरा चाली गाऊन दाखवा, तुमच्या वारकरी संप्रदायाच्या चाली जरा गाऊन दाखवा म्हणून. विश्रांती आमच्या पंजोबाला नाही विश्रांती मिळाली, आजोबाला नाही मिळाली, बापाला नाही मिळाली, तर तुला कुठून मिळणार आहे. माणसं म्हटले हे केलं का मला विश्रांती मिळणार आहे. नाही. आज आपल्याला समृद्धी आहे पण विश्रांती नाही, संपत्ती आहे पण विश्रांती नाही, ऐश्वर्य आहे पण विश्रांती नाही. आणि विश्रांती का नाही, तर त्याचं उत्तर असं आहे, आतापर्यंत
विषयाचा संग्रह करून विषय भोगून या जगामध्ये कुणीही तृप्त झालेला नाही. लक्षात ठेवा, हे गणितच असं आहे. जेवढे तुम्ही विषयाची अपेक्षा कराल तेवढी आणखी विषयाची भूक वाढत जाते. असं आहे. जेवढे विषय भोगण्याची इच्छा मनामध्ये तेवढे विषय अधिक प्रबळ होतात, भोगण्याची इच्छा होते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्या विषयामध्ये माणसाची तृप्ती होत नाही त्या सर्व विषयांवरचं आम्ही प्रेम काढलं, ते प्रेम तुझ्याकडे लावलं, तुझी संगत केली आणि त्याचा परिणाम असा झाला का आम्हाला विश्रांती मिळाली. विश्रांती म्हणजे भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर आहे. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम ततः. जीवनामध्ये माणसाला असा लाभ व्हावा, काही मिळवण्याची गरजच नाही पडली पाहिजे, असा लाभ जीवनामध्ये व्हावा. लक्षात ठेवा. आता निश्चिंतीने पावलो विसावा अशी भाषा यावी. काम नाही झालो पायी रिकामा अशी भाषा यावी. आणि म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, बरं झालं बाबा तुझी संगत केली, संसारावरचं प्रेम काढलं आणि ते प्रेम तुझ्याकडे लावलं. निश्चिंती हा चित्ताचा विषय आहे. आपण का धावतो? मन धावतं म्हणून माणसं धावतात. मन धावतं म्हणून माणसं धावतात. आणि हे मन पुढे चाललं आणि आपण त्या मनाच्या मागे चाललो. धावणं हा मनाचा स्वभाव आहे. चंचल ही मन कृष्णो प्रमार्थी बलवत दृढम. पण विषयाकडे धावणारं जे चंचल मन आहे त्याला ओढायचं. परमार्थ कशाला म्हणतात? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. धावणारं मन, जे कुठेही मन जातं त्या धावणाऱ्या मनाला नियंत्रित ठेवणं याला म्हणतात परमार्थ. जे मनाला आवडतं ते न देणं म्हणजे परमार्थ. मन जो चुकीचा विचार करतो त्याला चांगल्या विचाराकडे त्याला वळवणं हा म्हणजे परमार्थ आहे. म्हणून परमार्थ जीवासाठी नसून परमार्थ मनासाठी आहे. बऱ्याच लोकांनी प्रपंच सोडले, एकांतात गेले, बायका पोरं सोडली, पण सगळं सोडून मनात गेले. पण प्रपंच मनात शिल्लक आहे ना अजून. जोपर्यंत मनात प्रपंच शिल्लक आहे तोपर्यंत त्याला संन्यासी कोण म्हणणार आहे? म्हणून आशाही समूळ खणून काढावी, मनातला प्रपंच बाहेर काढायचा, मग विश्रांती मिळेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही चित्तातला संसार बाजूला काढला आणि चित्तामध्ये तुला जागा दिली. आता आम्ही तुझ्या संगतीमध्ये, तू आमच्या संगतीमध्ये, आता आम्हाला निश्चिंती मिळाली. म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आणि पुढे काय म्हणतात बघा, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. संसारामध्ये जे सुख आपल्याला बघायला मिळत नाही ते परमार्थामध्ये भोगायला मिळतं. आणि म्हणून घरी ताकाचे सरोवर, घरी सुख आहे पण ते अल्प सुख आहे, इथे भरपूर सुख आहे. म्हणून देवा तू आम्हाला जरी इथून दूर केलं तरी आम्ही तुझी संगत सोडून कुठेही जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठोबार
काय म्हणतात, थांबा जरा, अजून चरित्र व्हायचं बाकी आहे, जरा थांबा जरा, तिथंच थांबा कुठेतरी. असू द्या, आता किती वेळ घेऊन थांबणार होते. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. काल्याच्या कीर्तनाचं असं आहे की विठोबा रखुमाई भजनानंतर श्रीकृष्णाचं चरित्र कीर्तनामध्ये वर्णन करावं, म्हणून अगदी 5-7 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये श्रीकृष्ण चरित्रावर फक्त आपल्याला नजर फिरवायची आहे. आता मी आपल्याला सांगितलं, जन्माला आला मथुरेमध्ये, कार्य करायचं होतं म्हणून भगवान गेले गोकुळामध्ये. 6व्या दिवशी पुतना मारली, महाबळ भटाची विटंबना केली. हा महाबळ भट कोण, तर कंसाने पाठवलेला हा महाबळ भट होता. आता याला का मारलं देवाने, जातीने ब्राह्मण होता पण तोंडाने अभद्र बोलत होता. तोंडाने अभद्र बोलल्यामुळे मार खाल्ला. माणसं चांगली असतात पण तोंडामुळे कधी कधी मार खातात. तसा याने काय बोलला माहिती, हा यशोदेला म्हणतो की यशोदे तुझ्या मुलाला घराच्या मागे खड्डा खण आणि त्यात नेऊन टाक म्हटला. बालकाच्या अंगी दुश्चिन्ह बहुत, नेवोनी गर्ते तर टाका याशी. आणि एवढा त्याला मारला की धोतर गळेपर्यंत मारला. आणि म्हणून चुकलं का धोतर सुद्धा सोडायला माणसं मागे पुढे बघत नाही, आणि म्हणून धोतर सुटलं एवढा त्याला मारला त्या महाबळ भटाला. आणि त्याच्यानंतर शक्तासूर, तृणावत, काग, बग, रिठा अनेक दैत्यांचा संहार केला. आता रांगायला लागला, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, पाणी चरणी देखी गाराणी, यशोदे साजनी, कै दूध बक्षुन तमाल मिळे, नवल केले साजनी. कृष्ण आळवा भरतोनी मातू बावा, कृष्ण आळवा भरतोनी मातू बावा. रांगायला लागला. रांगताना चरित्र आहे. थोडा मोठा झाला म्हणजे आता तो चालायला लागला. आणि चालता चालता आता त्याच्या चालण्याचं पण कौतुक व्हायला लागलं. एक दिवशी घरामध्ये भरलेला असा डेरा होता. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये डेरे असायचे, दह्याचे, दुधाचे, लोण्याचे, असं आहे. आता बघायला मिळत नाही. दूध सुद्धा माणसं पितात, ते दूध तरी कुठं प्युअर आहे. खरं दूध पिणारा वाघासारखा गुरगुरतो. दुधामध्ये सुद्धा पवित्रपणा राहिलेला नाही. आता मधल्या काळामध्ये आपल्या कल्याणला धाड पडली, कल्याण डोंबिवलीत पण पडली बघा. त्याच्यामध्ये केसाला लावायचा शॅम्पू सुद्धा त्याच्यामध्ये मिसळत होते. म्हणजे किती मुलांच्या जीवाशी खेळतात हे लोक. म्हणून 2 पैसे जास्त जाऊ द्या जरा, बरं का. विडी काडी ओढू नका, गुटखा बिटका जरा कमी खा, पण दूध जरा चांगलं प्युअर पीत चला, चांगलं शुद्ध दूध प्यायचं सर्व. घरामध्ये ताकाचे, दह्याचे, दुधाचे, लोण्याचे डेरे भरलेले असायचे. एक दिवशी याने काय केलं, तो मोठा भरलेला ताकाचा, दह्याचा डेरा होता. आणि तो दह्याचा डेरा त्याच्यामध्ये लटकून वर चढला. आणि वर चढून आतमध्ये हात घालून तो आता खायला लागला. डेरे असे मोठे होते, त्याच्यापेक्षा थोडे मोठे. मग नंतर तो हळूच खाली उतरला. पूर्ण अंग त्याचं माखलेलं आहे सगळं दह्याने, असं आहे. आई तेवढ्यामध्ये आली, बघितली कृष्णाचं पूर्ण अंग दह्याने माखलंय, तोंड माखलंय. आणि मग विचारलं, कृष्णा अरे आपल्या घरी काय कमी आहे का, मागून खा ना, असं काय करतोस तू, ही गोष्ट चांगली नाही. आणि चोरून खाणं तर चांगलंच नाही. तो म्हटला अजून सुरुवात नाही केली, तू फक्त बघत राहा पुढे काय होतं ते. बरं का, तोंड तुझं किती माखलंय, किती घाण झालं तोंड तुझं, दह्याने खराब करून टाकलंस तोंड. तेव्हा तिथे कृष्णाची भाषा कशी ऐका. आईला म्हणतात भगवान कृष्ण, आई अगं तू म्हणतेस मी खाल्लं पण मी नाही खाल्लं. आई तुला खरं सांगतो, सुन मैया मोरी, सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो रे मैया मोरी, रे मैया मोरी, रे मैया मोरी, सुन मैया मोरी.
मैं नहीं माखन खायो. कुणी खाल्लं मग? ग्वाल बाल सब बैर पडे, जबरन मुख लपटायो रे मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. एकदा यमुनेच्या काठावर जाऊन मातीच खाल्ली यमुनेची. या सुद्धा कृष्ण त्याची माती खाणं सुद्धा लीला आहे. त्याची माती खाणं ही सुद्धा लीला आहे. पण लोक म्हणतील माती खाण्यामध्ये काय विशेष आहे? कृष्ण अवताराच्या पूर्वीची कथा आहे. ही पृथ्वी आहे ना, गायीचं रूप घेऊन गेली होती कृष्णाकडे. अवतार घे बाबा लवकर, मला आता भार सहन होत नाही, किती पाप वाढलं, म्हणून ही गायीचं रूप घेऊन गेली होती. त्या पृथ्वीची माती उचलली, तोंडामध्ये घातली. माझा अवतार झालेला आहे, तू चिंता करू नको, निश्चिंत राहा, आता मी तुझा भार हलका करणार आहे. म्हणून माती खाल्ली. आईने बघितलं कृष्णाने माती खाल्ली आणि हातामध्ये काठी घेऊन त्याच्या मागे लागली. धावणिया धरीला करी बैसविला मांडीवरी, धावणिया धरीला करी बैसविला मांडीवरी, यमुनेची माती खासी का का का, हरी तू खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. आता माती खाताना काय केलं? आ केल्याबरोबर तोंडामध्ये त्याच्या भुवन दिसली. भुवन त्या पोटी 14 देखे. बर, मोठा झाला, 5 वर्षाचा झाला. त्याच्या वयाचे सौंगडी गोळा केले आणि आता इको कमी करणे, सौंगडी गोळा करून आता तो काय करू लागला? आपल्या सगळ्या सौंगड्यांना तृप्त करण्यासाठी आता त्याने मर्यादा सोडली. मी भगवान आहे ही मर्यादा त्याने आता या ठिकाणी सोडली. लोक म्हणतात ना चोऱ्या केल्या, पण त्याने का चोऱ्या केल्या? तर चोऱ्या कसल्या केल्या? का कोणाचा भात चोरला, कोणाच्या शेतातली भाजी चोरली, का कोणाच्या शेतातली फळं चोरली, का कोणाच्या घरात सोनं चोरलं? हे काही चोरलं का? बरं का, त्याने काय केलं? एकांताचं घर बघायचं, नवनीताची चोरी करायची. नवनीत शब्दाचा अर्थ आहे चित्त. त्याने दह्याच्या निमित्ताने लोकांचं चित्त चोरलं आणि त्याच्या चित्त चोरण्याच्या क्रियेला आता सुरुवात झाली. लहान 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 मुले घेऊन, कशी आहे तसं तुम्ही लहान लहान वाजवलं पाहिजे. असं लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी 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 मन मोहन मन मोहन 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 मोहन, खोड्या करी मन मोहन. घरामुचे घरा येऊन, चोरी करी दही दूध लोणी, घरामचे येऊन चोरी करी दही दूध लोणी. हो, आणि म्हणून चोऱ्या करायला सुरुवात झाली. आता गवळणींचे गाराणे यायला लागले. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. इको कमी कर रे बाळा जरा. गोकुळी राहावे का जावे अशा तक्रारी येऊ लागल्या. मग यशोदा मातेने सांगितलं, कृष्णा आता बस झालं बाबा, पण याच्या खोड्या काही थांबत नाही. शेवटी गावातले लोक आता गाव सोडून निघाले बाहेर जायला. राहायला गाव सोडून बाहेर जायला निघाले. गाड्याच्या गाड्या बैलगाड्या भरून चालल्या. काय तथ्य नाही इथं राहण्यामध्ये. म्हटले न्याय नाही, निवाडा नाही ना, कुणी कोणाचं ऐकत नाही. चला गाव सोडून जाऊन राहायला. आता तिकडे निघाले सगळे गाव सोडून राहायला. सर्वात पुढे एक गाडी होती आणि त्याच्या मागं दुसऱ्या गाड्या होत्या. त्यांचं अंतर होतं. याने काय केलं, त्या गाडीमध्ये जी बाई बसली होती तिला लागली तहान.
तिचा गळा कोरडा पडला. तिने नवऱ्याला सांगितलं जरा पाणी मिळतं का बघावं कुठं. पाणी मिळतं का बघा कुठं. तो म्हटला आत्ता जाऊन आलो पाणी घेऊन. लगेच आपला हांडा उचलला, राहायला चालला होता बाहेर. पाण्याची कळशी बरोबरच होती. कळशी घेतली, गाडीतून उडी मारली, पाणी आणायला गेला. तेवढ्यामध्ये या कृष्ण परमात्म्याने काय केलं, तिच्या पतीचं रूप घेतलं. हा इकडनं उतरला रे उतरला का तो तिकडनं आला आणि ती म्हटली इतक्या लवकर कसे काय आले. काय नाही म्हटलं, पाणी जवळच होतं, आलो. बर. पाणी पिता पिता तो तिला सांगतो, आपण आता इकडे राहायला चाललोय ना, इकडे तुला माहितीये का एक गंमत आहे बरं का. एका माणसासारखी 2-2 माणसं असतात इकडं. काय म्हटलं, एका माणसासारखी म्हणजे एक सारखी माणसं इकडं असतात, सेम टू सेम. आणि तेवढ्यामध्ये असं सांगत असताना खरा नवरा कळशी घेऊन आला. आल्यानंतर तो खालून म्हणतोय कोण रे तू. ती म्हटली त्याला आताच माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं का माणसासारखी माणसं असतात. मग चाल म्हटले, कोण आहे तू, चाल बाजूला हो. त्याला कमाल वाटली की माझी बायको माझी पोरान मला आज मला हाकलतात. त्याला कमाल वाटली आणि आई म्हणायला लागला त्याला, कोण रे तू, कुठून आला तू. आणि चाललोय बाहेर राहायला, तू कसला आडवा आला इथं. शेवटी दोघंही खाली उतरले. दोघांची मारामारी झाली. दोघांची मारामारी इकडे सुरू आहे. तर तेवढ्यामध्ये तिसरा कृष्ण तिकडे बसला जाऊन बरं का, त्या बैलगाडीवरती लागला गाडी हाकायला. आता हे ती बाई म्हटली तरी माझा नवरा म्हटलाच होता का इकडे माणसासारखे 2-2, 4-4 माणसं असतात म्हणून. मारामारी सुरू झाली आणि आता हे विचारायला लागले त्या बाईला, आता तू सांग तुझा पती कोण आहे. ती पोरांकडे बघायला लागली, पेंट्या तुमचा पप्पा कोण रे यातला. ते म्हटले आई तू लग्न केलं, तू संसार केला, आता तुला कळत नाही तर आम्ही काय सांगावं काय यातला आमचा बाप कोण. मग जो खरा कृष्ण होता त्यांनी सांगितलं चला बैलगाड्या उलट्या फिरवा, रिटर्न. लोकांना बाहेर जाऊन द्यायचे नव्हते ना, ही त्याच्यासाठी केलेली युक्ती आहे. गाड्या मागे फिरवा, चला नंदराजाकडे आपण न्याय घेऊन जाऊ. नंदराजाकडे न्याय घेऊन गेल्यानंतर नंदराजांनी सांगितलं चला जास्त उशीर करू नका, 12 वाजून गेलेले आहेत, पटकन न्याय करून टाकू. म्हटला मोठा खड्डा खोदला, 100 फूट खोल 100 फूट लांब. जो या बाजूने त्या बाजूला उडी मारून जाईल तो या बाईचा पती. 100 फूट लांब खड्डा आणि खोल पण 100 फूट. खरा जो होता तो 2 पावलं मागच सरला. तो म्हटला जाऊ दे बाग, बरं का एका बायकोसाठी इतकी मोठी रिस्क घेणं काही बरोबर नाही. गेली तर जाऊ दे म्हटला, दुसरी करू आपण. शिर सलामत तो पगडी, जीव गेलो काय कामाचं म्हटलं. तो 2 पावलं मागं सरला. मग हा आला, याच्यावर उडी मारायची का म्हटला. हो म्हटलं याच्यावर उडी मारायची. मग अजून एवढा जरी खोदला तरी हरकत नाही, खोदा, हा जरा कमी आहे. माझी बायको आहे म्हटला, मी कशाला घाबरीन. लागला उडी मारायला तयार झाला. तसं वडिलांच्या लक्षात आलं हा आमचा कृष्ण आहे म्हणून. बाबा मी युक्ती कशासाठी केली सांगतो तुम्हाला. हे लोक गाव सोडून चालले होते आणि त्यांना परत आणण्यासाठी. हे लोक जर परत गेले तर आपल्याला काय अर्थ राहणार आहे. आणि म्हणून माझं चरित्र अपूर्ण राहील म्हणून गोकुळातले चाललेले माणसं थांबवले. आणि आता त्याची पुढची लीला सुरू झाली. कोणती, आता गायी चारण्याची लीला त्याची सुरू झाली. ऐका, वाजवा. टाळ मी वाजू का, टाळ कोण वाजेल. खांद्यावरी बाबा कस्तुरीचा टिळा, खांद्यावरी बाबा
गायी जास्तीच पळवल्या, एवढ्या जास्ती पळवायच्या नव्हत्या आपल्याला गायी, तुम्ही जास्ती पळवल्या. असं द्या. चालत गोपाळ गाई मागे, चालत गोपाळ गाई मागे. आणि मग आता गाई चरायला गेले. गाई तिकडे डोंगरामध्ये चरतात आणि मुलं यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळतात. हा मामा होमरी, चेंडूफळी, लगोरी, भवरा, गोट्या खेळ सुरू झाला. एका जनार्दनी खेळे नानापरी. 12 वाजून गेले. आता भुका लागल्या, पोटामध्ये कावळे कोकायला लागले. चला खेळ संपवा, चला खेळ संपवा. भगवंत म्हटले पण गायी दूर गेल्या, त्यांना पहिला घेऊन या इकडे. आपण जेवायला बसायचो, गायी दूर जायच्या. चला वळू गायी बैसू जीव एके ठाई. गायी एकत्र केल्या आणि आता एकत्र केल्यानंतर सर्वांच्या शिदोऱ्या, म्हणजे प्रत्येकाने जे आणलं होतं घरून, कुणी शिळ्या भाकरी आणल्या होत्या, कुणी चपात्या आणल्या होत्या, कुणी पोळ्या आणल्या होत्या, कोणाचा तळलेला भात होता, तर कोणाचे पोहे होते, कोणाचं काय होतं, सर्व भगवंताने एकत्र गोळा केलं. सर पण काल्याच्या कीर्तनाचा असा विषय असतो, येताना प्रत्येकाने काहीतरी थोडं आणायचं असतं, शिदोरी. हे लक्षात ठेवा. या वर्षी नका नाही, ठीक आहे, पण पुढच्या वर्षी आणलं पाहिजे प्रत्येकाने येताना. कुणी शिरा घेऊन यायचा, कुणी पोहे घेऊन यायचं, कुणी पोळ्या घेऊन यायच्या आणि सर्व एकत्र करून त्याचा प्रसाद वाटायचा असतो. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा प्रसाद केला. मध्यभागी उभे राहिले, हातातली बासरी कमरेला खोवली, घोंगडी खांद्यावर घेतली आणि आता सर्वांना तो प्रसाद वाटू लागला. विव्रत वेणू जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसूर्ण कवलम तत्फला नांगुलेशु. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अजून तुम्हाला फक्त 2 मिनिटांमध्ये मी गंमत सांगतो, जरा इको कमी करा जरा. हा प्रसाद भगवंत जेव्हा वाटतात ना, हा प्रसाद वाटीत असताना तिथं स्वर्गातले देव सुद्धा खाली आले. आज ओसा अमरावती काला पहावया येती, देह विसरती देह भाव आपुला. परंतु देवाने त्या स्वर्गातील देवांना सुद्धा तो प्रसाद दिला नाही. असं अत्यंत अनन्यसाधारण महत्व असलेला तो प्रसाद आपल्या सौंगड्यांना, आपल्या गोपाळांना दिला. आणि तोच प्रसाद या वारकरी संप्रदायामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिला. माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाह्या वाटी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संता संगे ज्ञानेश्वर.